गोपाल कृष्ण भगवान की जय। यावर रामचंद्र भगवान की जय। बोलिए हनुमान जी महाराज की जय। चराचरात निवास करणारा परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो परमात्मा संपूर्ण सृष्टीचा सृजन करत आहे. त्या भगवंताचं चरित्र म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा. कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याने अनंत लीला केल्या. त्या लीलांचं वर्णन म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. श्रीमद भागवत महापुराण हे जीवाला भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन करून देते. बघा, दर्शन कुणाचं होते? जी वस्तू आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिली त्याचं दर्शन करते. जे पंढरपूरला गेले, पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतलं. देव हा वेटेवर उभा आहे आणि तुम्ही दर्शन बारीमध्ये आहात, गाभाऱ्यात जाऊन दर्शन करत आहात असं म्हटलं की चटकन देव दिसतो, कारण तो पाहिलेला आहे. जी वस्तू डोळ्यानं पाहिलीच नाही त्या वस्तूचं दर्शन कसं होईल? होते का? एखादी गोष्ट तुम्ही स्वतः अनुभवता पण तिला पाहिलं नाही. तुम्ही तुमचा श्वास चालू आहे ना, श्वास घेता सोडता, श्वासोच्छ्वास चालू आहे. त्या वाऱ्याबद्दल वर्णन कसं करावं? वायूचं वर्णन कसं करावं सांगा बरं. हवेचं जो श्वास तुम्ही घेता आणि सोडता हा चालू आहे. या ब्रह्मांडामध्ये प्राणवायू आहे ना, ऑक्सिजन. मग त्याचं वर्णन कसं करावं? वायू असा आहे, वायू तसा आहे, वायूचा अशा प्रकारचा रंग आहे. वायू काय करता वर्णन? कसं? आपण वायू पाहिला नाही ना, पाहिला काय? वायू पाहिला नाही, वारा पाहिला नाही, पण तो अनुभवतो आहे आपण, कारण त्याच्यामुळे आपण जिवंत आहे. मात्र खरं आहे, वारा जर नसला तर माणूस जीवन जगू शकत नाही. तसं जेवण आहे तर जीवन आहे, बरं का? जेवण आहे तर जीवन आहे. तसं वायू आहे म्हणून आयुष्य आहे. ज्या दिवशी वायू बंद पडला, नाक तोंड दाबलं, सांगितलं हे आपलं जे हा वायू आमचा आहे, याला घ्यायचं नाही, तो सर्वांच्यासाठी आहे. वायू हा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. जगातले जेवढे काही प्राणी जन्माला आले त्या सर्व प्राण्यांसाठी वायू आहे. त्या वायूचा उपयोग वापर सर्व घेतात. हे तू कोण पाडलेस काय? नाही बा, मी पाटील नाही, मी कुंभी नाही. मग हे पाटलाचा वायू आहे, चल तू घेऊ नको. असं नाही. तू कोण आहेस रे? मी ब्राह्मण. बरं तू नाही, आम्ही वैश्य. ए हा ब्राह्मणाचा वायू आहे, वैश्याने घेऊ नये. तुमच्या शेजारी बसलेला वैश्य असू द्या, क्षुद्र असू द्या, तो वायू घेतो. तुमच्या शेजारी बसला त्याच्याच पोटातला वायू तुमच्या पोटात जातो. ब्राह्मण असू द्या, कोणी असू द्या. या विश्वामध्ये सर्व वायू उष्ट आहे. प्रत्येकाने घेतलंय ना, घेणे आणि सोडणे, घेणे आणि सोडणे उष्ट आहे. त्या वायूचं वर्णन कोण करावं? कसं करावं? तो वायू कसा आहे? ज्यावेळेस दुसरा एखादा जाणकार मनुष्य त्या वस्तूविषयी ज्ञान करून देईल, बरं का, त्यावेळेस त्याचं ज्ञान होते. त्याकडे जाणकार लागतो. ओळख करून देईल तेव्हा त्या वस्तूची ओळख होईल. नुसतं ऐकून ओळख होत नाही. त्याकरता गुरु आवश्यक असते. एखाद्या माणसाला परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान हे दोन प्रकारचे ज्ञान सांगितले. विषय डोक्याच्यावरच आहे. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान ही दोन्ही ज्ञानाची बरं का. एखादी गोष्ट नित्य परोक्ष, अर्थात परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष असेल,
अप्रत्यक्ष एखादी वस्तू असेल, त्या वस्तूचं ज्ञान असल्याशिवाय ती दाखवता येत नाही आणि ती कोणाला कळत नाही. त्या वस्तूचं ज्ञान वेदाने सांगितलेलं आहे. आणि वेदानं या जगतामध्ये जे 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 काही सर्व आहे विश्व, या सर्व ज्ञानाचं खंडन आणि मंडन वेदामध्ये केलं आहे. ऐका, तसं आपले डोळे, नाक, कान हे म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे आपल्याला आहेत. मग डोळे आहे, नाक आहे, जीव आहे, त्वचा आहे, या ज्ञानेंद्रियाची शक्ती बरं का पोचू शकत नाही. नाक आहे पण कशामुळे सुरू आहे? नाकातला श्वास घेणं येणं, आतमध्ये कोणतरी आहे म्हणून तो गेला की श्वास बंद. डोळे आहे, डोळे काम करतात. भगवंतांनी काय निर्मिती केली महाराज, हे आपल्याला दिसतेत ना, जगत दिसते सर्व. आतमध्ये लाईट आहे, आतमध्ये डोळ्याच्या लाईट आहे ज्यामुळे आपल्याला दिसते. तो लाईट जर गेला, तो जर डिम पडला की डोळ्याने दिसत नाही, नाही दिसत. डोळा तोच आहे पण प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी आहे. कशी त्या परमात्म्याची म्हणजे रचना आहे डोळ्याची, किती म्हणजे डोळ्यातून तुम्हाला दिसते, सर्व दिसते डोळ्यानं. कसं दिसते? तर पाहणारा हा डोळा मोठा आहे, हा पूर्ण कामाचा नाही. या डोळ्यामध्ये डोळ्याची त्याला आपण काय म्हणतो बुबुळ, पूर्ण कामाचा आहे काय? नाही. बरं, मग पांढरा कामाचा आहे काय? डोळ्यात हा जो पांढरा भाग दिसते तो कामाचा आहे का? कामाचा नाही असं म्हणता येत नाही, पण तो ती दिसत नाही ना मोठा डोळा. तो द्या डोळ्याच्या आतमध्ये जे काळा भाग आहे असा गोल राऊंड, तो कामाचा आहे का? त्या गोल काळ्याने दिसत नाही, पण पांढऱ्याच्या वर गोल काळा आणि गोल काळ्याच्या मधात एक टिकली, बारीक टिकली, आणि त्या टिकलीच्या आतमध्ये एक बिंदू आहे, त्या बिंदूने साडा दिसते. ज्ञानदेव म्हणे नैनीची ज्योती, त्या नावे रूपे ती तुम्ही जाना. नैन्यामध्ये जी ज्योती आहे ना, ती कशी ज्योती आहे? त्याहीपेक्षा सूक्ष्माती सूक्ष्म परमात्मा आहे, पण त्या एक एवढ्याशा बिंदूमधून तुम्ही संपूर्ण पाहता समोर बिंदू. भगवान परमात्मा त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान नाही, जो ते ज्ञान गुरुकडून प्राप्त होते तसं होत नाही बरं का. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आपल्या आयुष्यात पाप ताप नष्ट व्हावे असं प्रत्येकाला वाटते, पण पाप ताप निवृत्तीचे उपाय किंवा याचा उपाय कोणता आहे? श्रीमद भागवत महापुराण आहे. काल व्याल मुखग्राश निर्नाश त्राश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. या कलियुगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा काळाचं फातका आहे किंवा आहार आहे काळाचा. काळ रूपी सर्प आहे. काल व्याल मुखग्रास. जसं एखाद्या सापानं बेडूक धरला, त्या बेडकाला साप आतमध्ये खेचतो. सापाचं वैशिष्ट्य आहे महाराज, साप त्याला आतमध्ये खेचतो. एकदा सापाच्या मुखात जर तो बेडूक गेला, तो काही प्रयत्न करू द्या, किती हातपाय हलू द्या, तो बाहेर निघू शकत नाही. तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काळरूपी सर्पानं पकडलेलं आहे, पायाकडून घेतलेलं आहे, आणि आपण हातात चाललो. किती 1 वर्षाचे होतो, 2 वर्ष झालो, 3 वर्षाचे, 4 वर्षाचे, 50 वर्षाचे, आता केस पांढरे झाले, आता 60 वर्षाचे, नजर कमी झाली, आता 70 वर्षाचे, दात पडले, आता कान कमी झाले. असं करता का तू? सुरुवात काय करू? सुरुवात कशी होते? हे गुडघे तर काम करत नाहीत, बसता येत नाही महाराज, उठता येत नाही, लय त्रास होऊन राहिला. समजून घ्या, काल व्याल मुखग्रास. त्यानं पायाकडून खायला सुरुवात केली. हा, मग इथे येते, मग कान जातात, डोळे जातात. अशा प्रकारे काळ खातो. काल व्याल मुखग्रास हा खातो, पण त्यातून बाहेर निघणं अशक्य आहे. जसं
बेडकाला सापानं गिळल्यानंतर बेडूक बाहेर निघू शकत नाही, तसं आपण निघू शकत नाही. तो बेडकाला खाऊन टाकेलच, पूर्ण गिळून टाकेल, तसं आपल्यालाही काळ खाऊन टाकेल, आपल्याला गिळून टाकेल. कधी गिळेल ते सांगता येत नाही, ती त्या काळाच्या हाती आहे. काळ म्हणजे ती जी वेळ आहे, ती वेळ आली का माणूस गेला. आजा मेला, पंजा मेला, बाप मस्ता गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा. उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचून तुझ्या. देवाचे हा, देवाला स्मरा, देवाला ओळखा. पण देव आणि आपण किती दूर आहे? देव, देवाचं आणि आपलं अंतर किती दूर आहे? मग एक जण म्हणते बाबा देव 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 करताना देवाचं नाव घेऊन आले, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल, तो येईल काय? येईल का तो नाव घेतल्यानं? जसं समजा गृहीत धरा, तुम्ही आता पाणी तिकडे दातीच्या घरी पाणी आहे. आमचे दाते चोपदार कुठे गेले काय माहिती, मला दिसले नाही अजून, कुठे काही काम असेल. दातीच्या घरी पाणी आहे आणि दातीच्या घरच्या पाण्याचं आपण चिंतन केलं. पाणी पाणी जसं दाते 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 असं म्हटलं, दाते येतील. काय म्हणता बा, काय म्हणता, मा नाव घेतलं तुम्ही, दातेचं नाव घेतलं, दाते येतील धावत, कारण सजीव आहेत ना. आता पाणी 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 केलं, येईल का पाणी? दातीच्या घरून माठातलं पाणी डायरेक्ट मायावर येणार नाही. किती रात्रंदिवस चिंतन करा पाण्याचं, पाणी पाणी पाणी, नाही येणार का? काय येत नाही? कारण तुम्ही बसल्या जाग्यावर किती तीव्र इच्छा केली की पाणी आलं पाहिजे, आपल्याजवळ आपोआप आलं पाहिजे, बरं का? असं वाटलं तुम्हाला, ते पाणी येऊ शकत नाही. एखादा दुश्मन येईल, तुम्ही त्याला शिव्या दिल्या की ताबडतोब तो लाठी घेऊन येते. शिव्या दिल्यानंतर जो तुमचा दुश्मन आहे किंवा जवळचा कोणी असू द्या, तो तुमच्या अंगावर धावत येते. शिव्या दिल्यानं तो दुश्मन धावत येते. तर देवाचं नाव घेतलं नाही की नाही? देव तो कसा येईल? पाणी पाणी केलं, पाणी आपोआप जोड येणार नाही. त्याला कारण काय? काय कारण? कारण पाणी आपल्यापासून दूर आहे व जड आणि अज्ञानयुक्त आहे, म्हणून ते पाणी येऊ शकत नाही. तुमचा आवाज त्या पाण्याला कळत नाही आणि ते पाणी तुमच्या जवळ येत नाही, पण बोलता बोलता तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्या माठातलं पाणी तुमच्या जवळ येणार नाही, डोळ्यातलं पाणी तुमच्या बाहेर निघल्याशिवाय राहत नाही. पाणी डोळ्यातलंही आहे आणि पाणी माठातलंही आहे. ऐका, तसा परमात्मा नाही, कारण ईश्वर तसा नसतो. कारण परमात्मा आपणापासून दूर नाही. तुमच्या अंतःकरणात तीव्र इच्छा पाहिजे. तीव्र इच्छा असली तर तो परमात्मा तुमच्या हृदयात प्रकट होतो. यत्किंचितही विलंब न लावता तो परमात्मा तुमच्या जवळ हजर राहतो, उभा राहतो. देव दूर नाही. मला सांगा, डोळ्याचं तुमचं अंतर किती दूर आहे? डोळे आणि तुम्ही किती दूर आहे? तुमचा अर्धा फुटाचं अंतर आहे. डोळ्याचं आपलं आहे की नाही? अर्धा फूट 6 इंच, 12 इंच वाटते. तुमच्या डोळ्यानं तुम्ही किती दूर आहे? हा नाही, 4 फुटाचं अंतर आहे डोळ्याचं. नाही ना हो, कानाचं डोळ्याचं 4 फुटाचं अंतर आहे. कानात आणि डोळ्यात 4 फुटाचं अंतर आहे. मी डोळ्यानं पाहिलं, कानाला समजत नाही, दिसत नाही कानाला, आणि कानानं ऐकलं ते डोळ्याला कळत नाही. हे फरक आहे. सृष्टीची निर्मिती अशी आहे महाराज. जीव आहे ना, जीभ, या जीव तोंडात तुम्ही एखादा पदार्थ टाकला तर जीभ सांगते जीवा जाणे, जीवा जाणे फिके, जीवा जाणे फिके मधुर की क्षार. जीवा जाणे फिके मधुर की क्षार. मास येर पर हातास न कडे. जीभ म्हणजे काय? मास आहे की नाही? जीभ म्हणजे मासच आहे. हात म्हणजे काय? मासच आहे.
आता मला सांगा, समजा भाजी खारट आहे की फिक्की आहे, ते हात टाकला, अहो यात मीठ कमी पडलं ना, हात सांगते काय मीठ कमी आहे, याच्यात मीठ टाकावं लागते, सांगते हो द्या. त्या भाजीमध्ये असा हात टाकला आणि भाजी आज तिखट झाली भाऊ, वा वा मस्त हात लावून सांगते, जीवा जाणे फिके मधुर की क्षार, मास येर पर हाताच नकळे. हातही म्हणजे मासाचाच आहे, जीभही मासाची आहे, परंतु जिभेला कळते की खारं आहे, गोड आहे, तुरट आहे, तिखट आहे, आंबट आहे, जीभ सांगते. पण मासाला कळत नाही. गालाला लावलं तरी गाल नाही सांगू शकत, ओठा लावलं तरी ओठ नाही सांगू शकत, ती जीवच सांगते. कारण जिभेकडे ते सर्व भगवंतांनी दिलेलं आहे. काय योजना आहे आपल्या शरीराची महाराज. डोळे फक्त पाहू शकतात, कान पाहू शकत नाही. नाक सुगंध घेते, कान नाही घेऊ शकत. असं तो मुखीची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा. परिमळ सुगंध नाकच सांगते. कानाला लावला फुल कसं आहे, नाही चांगला आहे फुल, सुगंध मस्त आहे. अरे कानालाही छिद्र आहे, नाकालाही छिद्र आहे, पण नाकच सांगते. ही भगवंताची रचना आहे. तो परमात्मा धन्य आहे महाराज, त्याला ओळखा. श्रीमद भागवत महापुराण सांगते. म्हणून या भागवतामध्ये गोड अशी कथा आहे महाराज. भागवत म्हणजे काय, सर्व वेदाचा सार, सर्व वेदाचा निचोड म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे असं म्हटलंय. वेद रूपी कल्पवृक्षाला परिपक्व झालेलं फळ म्हणजे भागवत आहे. निगमो कल्पतरोर गलित फलम. वेद रूपी कल्पतरूला परिपक्व झालेलं फळ. मी काल तुम्हाला सांगितलं की आंब्याच्या झाडाला आंबा लागला, तो आंबा त्या आंब्याच्या झाडाला पिकला. केवढा पिकला, गलगलीत पिकला. आंब्याच्या झाडाला पिकला आंबा कसा वाटतो, हो हो, त्यातला रस. आणि तेवढ्यात पोपट आला आणि त्याने त्याला चोच मारली, आणि ते चोच मारता मारता तो गलगलीत झाला होता, खाली पडला. आणि तिथं तुम्ही बसले होते, तुम्ही कसा तो आंबा पटकन घ्या. तुमच्या शेजारचा धावत नाही, एखादी शाख आहे. पिबत भागवतम रसमालया महुरहो रसिका भूमी भावुका. तसे भागवत आहे. पिबत भागवतम रसमालया महुरहो रसिका भुवी भावुका. असं गोड रस तुम्ही घ्या, रसिका भुवी भावुका. व्यासपणे म्हणतात या जगातील सर्व रसिका हो, इह परलोकाची सुखाची कामना करणारे सर्वजण बर का, मोक्षाची इच्छा करतात, अशा सर्व भाविकांनी या जन्मामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ ऐकावं लागेल. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी किंवा अपेक्षा करणारे तुम्हा सर्वांना अनुभूती घ्यायची असेल सुखाची, आनंदाची, परमानंदाची, ब्रह्मानंदाची, त्याकरता तुम्हाला भागवत ऐकावं लागेल बरं का. धर्माचं फल हे अदृष्ट असते, परंतु भक्ती दृष्टादृष्ट फल प्राप्त करून देते. या जीवनामध्ये भक्ती करताना सुख, भगवंताचं स्मरण करताना सुख, आणि भगवंताची पूजा करताना, नामस्मरण करताना, भक्ती करताना मिळणारं सुख, ही याची अनुभूती आपल्याला कधीतरी आली पाहिजे. आपण माळ जपतो, माळ जपताना होणारं सुख, आता कथा ऐकताना तुम्हाला प्राप्त होणारं सुख. तुम्ही कथा ऐकायला तसे बसलेत का? अहो एका माणसाला किमान 300 रुपये रोज असेल ना, 300 रुपये रोज. मग 300 रुपये रोज टाकून तुम्ही इथं कथा ऐकायला आले ना. मग 300 रुपये म्हणजे 7 तरी 2100 रुपये हप्ता. एका महिन्याची किती, 8-10 हजार रुपयाचं नुकसान करून तुम्ही इथं कथा, म्हणजे महिन्याची जाऊ द्या 7 दिवसाची 2-2.5 हजार रुपयाचं म्हणजे नुकसान करून तुम्ही कथा ऐकायला लागलात. काही लोकांना 500 रुपये रोज असेल, मी 350 रुपये हप्ता. मग 3-3.5 हजार रुपये टाकून देऊन तुम्ही कथा ऐकायला आलेत आणि पुन्हा वर्गणी देता. किमान तुम्ही वर्गणी देत असाल ना, कोणा 1000 दिले असेल, कोणा 2000 दिले असेल, नाही का? आपल्या गावातल्या सर्व लोकांनी वर्गणी दिली का नाही? हनुमंतराच्या मंदिराकरता सर्वांनी वर्गणी दिली. आता एखादा म्हणजे आपण दिली नाही भाऊ, हा हा, अरे तुम्ही पाहिजेच नाही ना भाऊ रे.
मारती बोला ती वर्गणी पाहिजे नाही, तूही पाहिजे नसलं का? तुला पायी टाकू देत नाही मारती बुवा. हे समजा काल जेव्हा मूर्ती बसली का नाही, जे लोक होते का हो तितकेच लोक, त्यांनाच मारुतीबाई बोलावलं, तेच मारुतीबाईचे आहेत. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही. देव देवाचे गडी निवडतो. माझा खरा कोण आहे त्याला जवळ बोलावतो, खोटा आहे त्याला दूर ठेवते. त्याला देव फक्त खेळवतो, तो काहीच नाही पाहिजे.